Hello students, now we are going to study the illustrations of total internal reflection. Total internal reflection हा phenomenon जो आपण पाहिलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की लाईट हा टोटली रिफ्लेक्ट होतो रिफ्रॅक्टिंग सरफेसपासून जर दोन कंडिशन्स सॅटिस्फाय झाल्या तर त्याच्यामधली पहिली कंडिशन म्हणजेच लाईट हा डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये जायला पाहिजे आणि दुसरी कंडिशन म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल पाहिजे. तर आता आपल्याला या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे इलस्ट्रेशन्स पाहिजेत. तर याचे इलस्ट्रेशन्स पहिलं म्हणजेच ब्रिलियन्सी ऑफ डायमंड, म्हणजेच जी हिऱ्याची जी चकाकी आहे ती चकाकी ही आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या फेनॉमेनॉनमुळे पाहायला मिळते. मग हा डायमंड जो आहे तो डायमंड कसा चकाकतो किंवा त्याची चकाकी जास्त का असते, तर सुरुवातीला आपण म्हणजे खाणीमधून काढल्या डायमंडला काही चकाकी नसते, पण ज्यावेळेस आपण त्याला पैलू पाडतो त्यावेळेस हे जे पैलू पाडलेले असतात ते ह्या प्रकारे साधारणपणे अशा प्रकारे पैलू पाडलेले असतात. तर हे पैलू पाडताना ह्याच्यावरती ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट झालेलं असेल त्यावेळेस लाईट जर समजा या प्रकारे इन्सिडेंट झाला तर याचं सुरुवातीला रिफ्रॅक्शन होईल. रिफ्रॅक्शन होऊन तो समजा या सरफेसवरती इन्सिडेंट झाला, म्हणजे सरळ इकडे न जाता इन्सिडेंट झालेला जो आहे तो या सरफेसवरती इन्सिडेंट झाला. इथून परत तो बाहेर इकडं न पडता त्याचं रिफ्लेक्शन होईल आणि रिफ्लेक्शन होऊन तो या ऑलवरती इन्सिडेंट होईल. आणि असं मल्टिपल रिफ्लेक्शनमुळं म्हणजे बऱ्याच वेळा त्याचं इंटरनली रिफ्लेक्शन होत राहतं आणि मग ज्यावेळेस त्याचा अँगल ज्यावेळेस ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल असेल त्यावेळेस तो इथून बाहेर पडणार. म्हणजेच हा लाईट जो आहे तो बऱ्याच वेळा इंटरनली रिफ्लेक्ट झालेला आहे आणि त्यामुळं याची चकाकी जी आहे ती चकाकी आपल्याला जास्त दिसते. तर हा एक आपल्याला इफेक्ट म्हणजे टोटल इंटरनलचा पाहायला मिळतो किंवा ह्याचं इलुस्ट्रेशन म्हणता येईल. दुसरं म्हणजेच मिरेज फॉर्मड इन डेझर्ट. डेझर्ट म्हणजेच वाळवंटामध्ये आपल्याला जे मृगजळ पाहायला मिळतं तर ते मृगजळ जे आहे हे सुद्धा टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचंच एक्झाम्पल आहे. तर हे मिरेज आपल्याला कसं दिसतं हे आपण पाहूयात. तर याच्यामध्ये समजा आपण वाळवंटामध्ये आपल्याला माहिती आहे की खालचा जो म्हणजे वाळूच्या लगतचा जो थर आहे तर ही वाळूचा समजा हे वाळवंट आहे, ह्या वाळवंटातला वाळूच्या लगतचा जो हवेचा थर आहे तर इथला हवेचा जो थर आहे हा जास्त तापतो आणि त्यामुळं ही हवा हलकी होऊन वर जाते आणि त्यामुळं वरती आपल्याला ह्याची डेन्सिटी जास्त पाहायला मिळते हवेची आणि खाली हा आपल्याला विरळ दिसते हवा. आता वाळवंटामध्ये काही आपल्याला झुडपं वगैरे असे दिसतात हे, तर इथून आपण ऑब्झर्व करत असतो. मग इथून ऑब्झर्व करताना काय दिसतं आपल्याला इथं आपण जर पाहत असताना लाईट सरळ न येता हा रिफ्रॅक्ट ह्या पॉईंटपासून समजा रिफ्रॅक्ट होत 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 आला आणि अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर दॅन क्रिटिकल इन्सिडन्स झाला की तो आपल्याकडे बेंड होऊन ह्या प्रकारे रिफ्लेक्ट होऊन मिळतो. म्हणजे सुरुवातीला हा डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये जातो आहे आणि त्यामुळे रिफ्रॅक्ट होत 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 बेंड झाला आणि या ठिकाणी त्याचं काय होतं इथं हा अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल असल्यामुळे हा रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो, पण आपल्याला दिसताना तो इथून आल्यासारखा दिसतो. त्यामुळं हे जे टोक आपल्याला इथं जे दिसतं तर ते टोक आपल्याला इथं दिसेल झाडाचं आणि ह्या झाडाची आपल्याला ह्या प्रकारे इथं उलटी प्रतिमा दिसेल इथं. तर हे झाडाची उलटी प्रतिमा अशी आपल्याला कुठं दिसत असते तर पाण्यामध्ये दिसत असते, पण इथे पाणी नसताना सुद्धा आपल्याला झाडाची उलटी प्रतिमा दिसते. त्यामुळे आपल्याला एक पाणी असल्याचा तिथे आभास होतो आणि आकाशाचा जो निळा कलर आहे त्याचं रिफ्लेक्शनमुळं आपल्याला हा जो सरफेस आहे तो सरफेससुद्धा निळ्या कलरचा दिसतो आणि त्यामुळं आपल्याला हे एक तलाव असल्याचा भास होतो. यालाच आपण मृगजळ असं म्हणतो, म्हणजेच मिरेज. तर हे सुद्धा आपल्याला कशाचं एक्झाम्पल म्हणता येईल, तर हे एक्झाम्पल जे आहे ते टोटल इंटरनल रिफ्लेक्शन याचा हा आपल्याला फेनॉमेनॉन पाहता येतो किंवा हे इलुस्ट्रेशन आहे असं म्हणता येईल. तसंच आणखी काही ॲडव्हान्टेज आपण जर पाहिले याचे तर ते ॲडव्हान्टेज जे आहेत टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे, तर हे ॲडव्हान्टेजेस काय आहेत तर याच्यामध्ये आपण पेरिस्कोप, बायनाक्युलर, त्यानंतर ऑप्टिक फायबर्स हे आपल्याला त्याच्यामध्ये ह्या टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच्या फेनॉमेनॉनचा काही आपल्याला त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज करून घेता येतो. पेरिस्कोप, बायनाक्युलर्स हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जसं आपण दुर्बीण वगैरे वापरतो त्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आहेत. याच्यामध्ये पेरिस्कोप हा एक टेलिस्कोपसारखाच असतो आणि त्याच्यामध्ये राईट अँगल्ड प्रिझम वापरलेला असतो. तर हा जो राईट अँगल्ड प्रिझम जो आहे तो कसा वर्क होतो ते थोडक्यात आपण पाहूयात. तर याच्यामध्ये समजा ह्या प्रकारचा आपण राईट अँगल्ड प्रिझम घेतलेला असेल हा,
तर इथं आपण हा राईट अँगल्ड प्रिझम ह्याच्यावरती लाईट इन्सिडेंट झाला, ह्याच्यामध्ये हा अँगल जो आहे तो 90 डिग्री असेल. हा लाईट ह्याच्यावरती इन्सिडेंट झाल्यानंतर इथं नॉर्मली इन्सिडेंट झालेला जो रे आहे तो स्ट्रेट लाईन जातो विदाऊट रिफ्रॅक्शन. इथून परत तो टोटल इंटरनल रिफ्लेक्ट होईल आणि या सरफेसवरती इन्सिडेंट होईल. कारण इथं जो आहे तो आपण नॉर्मल जर काढला तर हा अँगल 90 आहे, म्हणजेच हे दोन्ही 45-45चे असणार, म्हणजे हा सुद्धा 45चा असेल. आणि ग्लाससाठी क्रिटिकल अँगल IC आहे 42 डिग्री आणि 45 डिग्री इज ग्रेटर दॅन 42 डिग्री, म्हणजेच याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं इकडं. आणि परत इथं आणखीन याचा हा 45 डिग्रीच इथं पण अँगल ऑफ इन्सिडन्स असेल, त्यामुळे इथं पण त्याचं एकदा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं आणि तो या प्रकारे रिफ्लेक्ट होतो. आता इथं जर समजा आपण दुसरा प्रिझम इथं ठेवलेला असेल तर दुसऱ्या प्रिझममधून म्हणजेच इथं पण आपल्याला ह्या प्रकारे हा जर आपण इथं प्रिझम ठेवलेला असेल हा, तर हा इन्सिडेंट झालेला आहे तो परत इथून टोटल इंटरनल रिफ्लेक्ट होईल आणि नंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्ट इथं होईल. आणि त्यामुळं या ठिकाणी असलेला जो ऑब्जेक्ट आहे त्याची इमेज आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर अशा प्रकारची सिस्टीम टेलिस्कोपमध्ये वापरलेली असते, त्यालाच पेरिस्कोप असं म्हणतात. तर बायनाक्युलर्स ह्याच्यामध्ये सुद्धा राईट अँगल्ड प्रिझमच वापरलेले असतात. हे बायनाक्युलर्स जे आहेत ते सबमरीनकडून वापरले जातात. सबमरीन म्हणजेच पाणबुड्या. तर पाणबुड्या ह्या ज्या आहेत, ज्यावेळेस नदीमध्ये खोलवरती किंवा समुद्रामध्ये खोलवरती काही स्टडी करण्यासाठी किंवा काही अभ्यास करण्यासाठी सागराच्या तळाचा वगैरे जर गेलेले असतील किंवा तिथली सिच्युएशन पाहण्यासाठी किंवा कशाचा तरी शोध घ्यायचा असेल, तर त्यावेळेस पाणबुड्या ज्यावेळेस पाण्यामध्ये खाली खोलवर जातात त्यावेळेस त्यांना सागराच्या तळावरती काय ॲक्शन चाललेली आहे जहाजामध्ये हे कळावं म्हणून इथं हे जे त्या दुर्बिणीसारखाच एक प्रकार म्हणजेच इन्स्ट्रुमेंटचा वापरला जातो, त्याला म्हणायचं बायनाक्युलर्स. तर हे जे बायनाक्युलर्स आहेत हे सुद्धा राईट अँगल्ड प्रिझम असतात. याच्यावरती ज्यावेळेस लाईट इन्सिडेंट होतो त्यावेळेस हा नॉर्मल इन्सिडेंट झालेला सरळ जातो. इथं ह्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे 90 डिग्री, त्यामुळं इथून तो टोटली रिफ्लेक्ट होतो आणि खाली या प्रकारे इथं 90 डिग्री असल्यामुळं तो सरळ जाईल. आणि इथं दुसरा आपण प्रिझम ठेवलेला असेल तर इथं तो सरळ इथून या ठिकाणी इन्सिडेंट होईल, नॉर्मली इन्सिडेंट झाल्यामुळे तो सरळ जाईल. आणि इथं मात्र आता ह्याचा 45 डिग्री असेल हा अँगल ऑफ इन्सिडन्स, त्यामुळे इथं रिफ्लेक्ट होईल. आणि त्यामुळं आपल्याला इथं जहाजात म्हणजे जिथं समुद्राचा वरचा भाग असेल तर इथं समुद्रातला आतला भाग असेल तर आपल्याला इथं काय चाललं आहे ते इथून पाहू शकतो आपण. तर अशा प्रकारचे हे इन्स्ट्रुमेंट आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा फेनॉमेनॉन वापरून हे इन्स्ट्रुमेंट बनवलेले असतात. आणि ह्याच्यामध्ये लाईट हा टोटली रिफ्लेक्ट झाल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला इमेजची जी क्वालिटी मिळते ती क्वालिटी म्हणजे अगदी चांगली क्वालिटी असते किंवा गुड क्वालिटी ऑफ इमेज असते. तिसरा ह्याचा आपल्याला ॲडव्हान्टेज म्हणजेच ऑप्टिक फायबर्स. आता हे जे ऑप्टिक फायबर्स आहेत हे ऑप्टिक फायबर्स काय आहेत, तर आता आपण म्हणजे कॉपर केबल ज्या आहेत त्या रिप्लेस करून ऑप्टिक फायबर्स वापरायला लागलेले आहेत. लँडलाईन फोन वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये पूर्वी कॉपरच्या वायर वापरल्या जायच्या, तर त्याच आता ऑप्टिक फायबर्सनी त्याची जागा घेतलेली आहेत. तर हे ऑप्टिक फायबर्स म्हणजेच अगदी काचेचे अगदी लहान लहान धागे असतात आणि वरती प्लास्टिकने कोटिंग केलेलं असतं. तर हे जे ऑप्टिक फायबर आहेत ह्याचं वर्किंग कसं आहे आणि कन्स्ट्रक्शन काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.